मित्रांनो, एफ-डी आणि म्युच्युअल फंड यामधला सगळ्यात मोठा फरक कुठे आहे माहिती आहे का? रिटर्नमध्ये तर फरक आहेच, पण टॅक्समध्ये सुद्धा आहे. सर्वप्रथम एफ-डी समजून घेऊया. एफ-डीमध्ये तुम्हाला दरवर्षी व्याज मिळतं आणि ते व्याज तुम्ही काढलं किंवा नाही काढलं तरी त्यावर टॅक्स लागतो. समजा तुम्ही 30% टॅक्स स्लॅबमध्ये आहात. एफ-डीने 7% रिटर्न दिला तर सरळ 30% टॅक्स कापला जातो. म्हणजे रिअल रिटर्न उरतो साधारण 5%. इन्फ्लेशन काढला तर एफ-डीमध्ये तुमचा पैसा वाढतच नाही. आता अजून एक मोठी अडचण, एफ-डीमध्ये तुम्ही पैसे एका ठिकाणी लॉक करता. मार्केट बदललं, ऑपॉर्च्युनिटी आली तरी एफ-डीमध्ये तुम्ही काहीच बदल करू शकत नाही आणि एफ-डी तोडली तर पेनल्टी वेगळी. आता म्युच्युअल फंड्स बघा. म्युच्युअल फंड्समध्ये सगळ्यात मोठा फायदा काय आहे? फंडच्या आत कितीही शेअर्स बदलले, पोर्टफोलिओ कितीही वेळा शफल झालं, तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया टॅक्स द्यावा लागत नाही. फंड मॅनेजर शेअर्स खरेदी विक्री करतो, सेक्टर बदलतो, स्ट्रॅटेजी बदलतो, पण इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला टॅक्स लागत नाही जोपर्यंत तुम्ही पैसे रिडीम करत नाही. म्हणजे काय? कंपाऊंडिंग टॅक्स फ्री चालू राहतं. एफ-डीमध्ये दरवर्षी टॅक्स कापला जातो, म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स डिफर होतो आणि डिफर्ड टॅक्स जास्त वेल्थ.